स्टुडंट अँड वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ विद्या आराधना अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्या आराधना अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे PYQ सिरीजचा नवीन टॉपिक. PYQ सिरीज मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सिरीजमध्ये आपण 2016 ते 2020 नीट एक्झामिनेशनमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले गेलेले आहेत त्या क्वेश्चन्सला आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि आजचा डिस्कशनचा आपला टॉपिक आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशनवर 2016 ते 2020 मध्ये फक्त नीटमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत, क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनला आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आर यू रेडी? यस, चलो शुरू कर देते हैं. सो फर्स्ट question पहा. So what is the first question? Match the following column and select the correct option. म्हणजे खाली कॉलम दिलेले, कॉलम ए मध्ये ऑर्गन्स दिलेले आहेत, कॉलम सेकंड मध्ये त्यांची पोझिशन, त्यांचं फंक्शन दिलेलं आहे, पोझिशन किंवा फंक्शन, त्याच्याशी आपल्याला काय करायचं, मॅच करायचं. आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे नीट 2020 मध्ये. तर बघा त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन काय, ऑर्गन ऑफ कॉर्टी. तर ऑर्गन ऑफ कॉर्टी कुठं असतो, तर त्याच्या रिलेटेड जे ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तर ते आहे इट इज लोकेटेड ऑन द बेसिलार मेम्ब्रेन. कुठं असणार आहे तो, बेसिलार मेम्ब्रेनवर. म्हणजेच पहिल्याची जोडी जी आहे ती कशासोबत आहे, चौथ्यासोबत आहे. मग असं ऑप्शन कोणतं, तर एकच ऑप्शन आहे सी. राईट, म्हणजे पुढचं बघण्याची सुद्धा जरूरत नाही, त्याला करेक्ट नॉलेज आहे त्याला. ओके, तरी आपण पुढचं डिस्कस करू. कोक्लिया कुठं प्रेझेंट, कोक्लिया काय आहे, इट इज अ कोक्लिया इज अन अ कॉइल्ड पार्ट ऑफ द लॅब्रियन. दॅट इज करेक्ट. कोक्लिया कसा असतो, कॉइल्ड पोर्शन असतो. राईट, दुसरे तर ऑप्शन त्याच्यासोबत मॅच होत नाही. त्याच्यानंतर बघा इस्टेशियन ट्यूब किंवा ऑडिटरी ट्यूब ही काय करते, इट कनेक्ट्स मिडल इयर विथ द फॅरिंग्स. तर तिसऱ्याचा आन्सर आहे फर्स्ट, बरोबर आहे. स्टेपिस आपल्याला माहिती आहे, मॅलस, इनकस अँड स्टेपिस हे 3 इयर ऑसिकल्स असतात. तर स्टेपिस काय आहे, स्टेपिसच्या रिलेटेड काय दिलेलं इकडं, इट इज कनेक्टेड टू द it is attached to the oval window. So its answer is the third. So आपल्यासाठी इम्पॉर्टंट याचा आन्सर काय आहे, सी आहे. राईट, ऑर्गन ऑफ कॉर्टी बेसिलार मेम्ब्रेनवर आहे, करेक्ट आहे. कॉक्लिया कॉइल्डेड पार्ट ऑफ लॅब्रियंथ आहे, ते पण करेक्ट आहे. इस्टेशियन ट्यूब, ऑडिटरी ट्यूब काय करते, इट कनेक्ट्स मिडल इयर टू द फॅरिंग्स. That is also correct. And stapes is connected or it is कुठं असतो, it is attached to the oval window. So C answer is the correct. Next question आहे बघा, which part of brain is responsible for thermoregulation. म्हणजे ब्रेनचा कोणता पार्ट, खालीलपैकी ब्रेनचा कोणता पार्ट हा थर्मोरेग्युलेशनचं काम करतो. म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करणारा पार्ट कोणता आहे, तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, मेडुला ऑब्लॉंगेटा, सेरिब्रम, हायपोथॅलॅमस अँड कॉर्पस कॅलोझम. हा प्रश्न विचारलेला आहे नीट 2019 मध्ये. हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तुम्ही म्हणता स्ट्रेट फॉरवर्ड कसा, तर त्यासाठी हिंट बघा. आपल्याकडे ह्याच्यामध्ये न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिकमध्ये बीट नंबर आहे 21.4.1 फोर ब्रेन. आणि हा फोर ब्रेन जो आहे तो पेज नंबर 321 वर दिलेला आहे, 321 वर दिलेला आहे. आणि पेज नंबर 321 वर हा एक पॅरेग्राफ आहे बघा, हायपोथॅलॅमसच्या पुढे दिलेला आहे बघा, की ह्या ठिकाणी दिलेलं आहे हायपोथॅलॅमस लाईज ॲट द बेस ऑफ द थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस कंटेन नंबर ऑफ सेंटर्स विच कंट्रोल बॉडी टेम्परेचर. आहे का दिलेलं बॉडी टेम्परेचर. आणि क्वेश्चन काय विचारलेलं, विच पार्ट ऑफ द ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर थर्मोरेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेट करणं म्हणजेच थर्मोरेग्युलेशन. मग थर्मोस्टॅट सेंटर कोणतं आहे, तर थर्मोस्टॅट सेंटर कोणतं आहे, हायपोथॅलॅमस. स्ट्रेट फॉरवर्ड NCERT बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आहे बघा नीट 2019 मध्ये विचारलेला. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी स्टेटमेंट कोणती करेक्ट आहे ते विचारलेलं आहे. तर बघा, कॉर्निया कन्सिस्ट ऑफ डेन्स मॅट्रिक्स ऑफ कोलॅजिन अँड इट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पोर्शन ऑफ द आईज. तर कॉर्निया जो आहे, राईट, कॉर्निया हा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूनं बनलेला आहे. कोलॅजिन फायबर्स असतात त्याच्यामध्ये. इट इज अ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू रिच इन कोलॅजिन फायबर अँड इट इज अ मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ आईज. दॅट इज अ करेक्ट. पुढचा स्टेटमेंट वाचू आपण. पहिलं स्टेटमेंट तर करेक्ट आहे, आपल्याला करेक्टच विचारलेलं आहे. कॉर्निया इज अन एक्सटर्नल ट्रान्सपेरंट अँड प्रोटेक्टिव्ह प्रोटीनेशियस कवरिंग ऑफ द आईबॉल्स.
आता आईबॉलचं आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं स्क्लेरा, आणि त्या स्क्लेराचा हा पार्ट असतो. कॉर्निया हे पूर्ण आईबॉलचं कव्हरिंग नाही, तर एक स्मॉल पोर्शनचं कव्हरिंग आहे, आणि तो कशाचा पार्ट आहे? इट इज अ पार्ट ऑफ स्क्लेरा. त्यामुळे ही स्टेटमेंट खरी होत नाही. इट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. कॉर्निया कन्सिस्ट ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ इलॅस्टिन अँड कॅन रिपेअर इट सेल्फ. कॉर्निया स्वतःला रिपेअर करू शकतो, पण ते कोलॅजिननं बनलेलं आहे, त्यामुळे ही सी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कॉर्निया इज अ कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट लेयर विच इज हायली वॅस्क्युलराइज. कॉर्निया कॉन्व्हेक्स असते, ती ट्रान्सपरंट असते, इथपर्यंत करेक्ट आहे. पण पुढे जे लिहिलेलं आहे की ती हायली व्हॅस्क्युलराइज्ड आहे. ऍक्च्युली कॉर्निया ही कशी आहे? अव्हॅस्क्युलर आहे. काय आहे? अव्हॅस्क्युलर आहे, म्हणजे त्याला ब्लड व्हेसलचा सप्लाय जात नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ए. करेक्ट ऑप्शन इज ए. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेसिल्स बॉडीज आर मेनली कंपोज्ड ऑफ, म्हणजे नेसिल्स बॉडी हे कशाने बनलेले आहे? हा प्रश्न विचारलेला आहे नीट 2018 मध्ये. तर नीट 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की नेसिल्स बॉडीज आर मेनली कंपोज्ड ऑफ, म्हणजे नेसिल्स बॉडी कशाने बनलेले असतात? आपल्याला माहित आहे नेसिल्स बॉडी हे फीचर आहे न्यूरॉनचं. नेसिल्स बॉडी सापडतील आपल्याला फक्त न्यूरॉनमध्ये, आणि न्यूरॉनमध्ये पण कुठे सापडतील? ते सायटॉनमध्ये, डेंड्रॉनमध्ये. सायटॉनमध्ये, डेंड्राइट्समध्येच हे नेसिल्स ग्रॅन्युल प्रेझेंट असतात. एक्झॉनमध्ये हे अब्सेंट असतात. ओके, ते काय आपल्याला स्पेसिफिकेशन इथे विचारलेलं नाही, पण नेसिल्स बॉडी आर युनिक फीचर ऑफ न्यूरॉन. What are the Nesil's body? Nesil's bodies are actively engaged in protein synthesis. कशामध्ये एंगेज असतात? प्रोटीन सिंथेसिस मध्ये. मग ते प्रोटीन सिंथेसिस कुणामध्ये होतं? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये, रायबोझोम मध्ये. मग ह्याच्यापैकी आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे, कोणतं आहे? प्रोटीन, लिपिड नाही, प्रोटीन आणि लिपिडचं नाही. DNA आणि RNA ते काही न्यूक्लिक ऍसिड नाही. न्यूक्लिक ऍसिड्स आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल तर प्रोटीनचं सिंथेसिस कसं होईल? ओके, सो द प्री रायबोझोम अँड रफ ER इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजेच न्यूरॉनच्या सायटोप्लाझम मध्ये असणारे फ्री रायबोझोम अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याच्यापासून एक क्लस्टर तयार होतं, एक बॉडीज तयार होतात, डेन्स बॉडीज तयार होतात. त्या डेन्स बॉडीला म्हणलं जातं नेसिल्स बॉडी ऑर नेसिल्स ग्रॅन्युअल, अँड दे आर ऍक्टिव्हली एंगेज्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. सो आन्सर इज अ फोर्थ वन. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे नीट 2018 मध्ये विचारलेला. क्वेश्चन काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स ऑर रिजन्स इन रिजन इज इनकरेक्टली पेअर्ड विथ द इट्स फंक्शन. म्हणजे खालीलपैकी दिलेले स्ट्रक्चर किंवा रिजन त्यांच्या समोर पेअर मध्ये काय दिलेलं आहे? त्यांचं फंक्शन दिलेलं आहे. ते फंक्शन जे दिलेलं आहे ते इनकरेक्टली कुणाचं मॅच आहे? म्हणजे खालीलपैकी इनकरेक्ट पेअर कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? ह्या मध्ये पेअर दिलेले आहेत आणि ह्या पेअर पैकी एक इनकरेक्ट पेअर आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. तर आपण बघूया कोणत्या पेअर्स आहेत. मेडुला ॲब्लॉंगेटा. मेडुला ॲब्लॉंगेटाचं पेअरिंग काय दिलेलं आहे? त्याचं फंक्शन काय दिलेलं आहे? कंट्रोल रेस्पायरेशन अँड कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस. सो हे करेक्ट आहे. मेडुला ॲब्लॉंगेटा हे काय आहे? इट इज अ सेंटर फॉर व्हायटल इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज लाईक हार्टबीट, कार्डियक सेंटर, वॅसोमोटार सेंटर. तर त्याचबरोबर पेरिस्टलासिस सारख्या मोमेंटला कंट्रोल करण्याचं काम मेडुला ॲब्लॉंगेटा करतो. तर इट कंट्रोल द रेस्पायरेशन रेट, दॅट इज ब्रिदिंग रेट, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर, हार्टबीट रेट कंट्रोल करण्याचं काम मेडुला ॲब्लॉंगेटाच करतो. म्हणजे पहिली पेअर करेक्ट आहे. दुसरी पेअर पहा. लिम्बिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फायबर्स. आता लिम्बिक सिस्टीमचं पेअर काय आहे? कन्सिस्ट ऑफ फायबर tracts that interconnect the different region of the brain and control the movement. Means they are talking about the reticular activating system. यांचं म्हणणं असं आहे की लिम्बिक सिस्टीमचे वेगवेगळे काय आहेत? फायबरचे ट्रॅक्स आहेत, आणि जे फायबरचे ट्रॅक काय होतात? ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्ट्सला कनेक्टेड असतात, आणि त्यामुळं ते ब्रेन काय करतं? आपल्या बॉडीची मुवमेंट काय करतं? कंट्रोल करतं. तर हे इनकरेक्ट आहे, कारण की लिम्बिक सिस्टीमचा रोल काय असतं? लिम्बिक सिस्टीम इज नोन ॲज अ लिम्बिक लोब विच इज ऑल्सो कॉल्ड इमोशनल ब्रेन. आणि हा इमोशनल ब्रेन काय करतो? आपल्या ज्या इमोशनल फिलिंग्स आहेत, प्लेजर असेल, एक्साइटमेंट असेल, मोटिवेशन असेल, त्याचबरोबर अँगर असेल, हे जे आपल्या भावना आहे, आपला भावनिक मेंदू जो आहे तो भावनिक मेंदू म्हणजे लिम्बिक सिस्टीम आहे. त्यामुळे ही जी सेकंड पेअर जी आहे ती इनकरेक्ट आहे. तिसरी पेअर पाहूया आपण. हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या बाबतीमध्ये बोललेलं आहे. प्रोडक्शन ऑफ रिलीजिंग हार्मोन अँड रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, हंगर अँड थर्स्ट. आपल्याला माहिती आहे हायपोथॅलॅमस काय आहे? इट इज अ सेंटर फॉर थर्मो रेग्युलेशन. इट इज अ थर्मोस्टॅट सेंटर. अगोदरच आपण एक क्वेश्चन पाहिला, त्याच्यामध्येच पाहिलेलं आहे आपण. दुसरं,
की तोच सेंटर आहे हंगर आणि थर्स्टचा. म्हणजे आपल्याला भूक लागते, तहान लागते, ते भूक लागणं तहान लागणं हे आपल्याला जाणवतं कुणामुळं? हायपोथॅलॅमसमुळं. म्हणजे ही तिसरी पेयर काय आहे? करेक्ट आहे. म्हणजे पहिली करेक्ट आहे, तिसरी करेक्ट आहे. नाव चौथी पेयर पाहूया आपण, कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम काय? अ बँड ऑफ फायबर दॅट कनेक्टिंग द लेफ्ट अँड राईट सेरिब्रल हिमिस्फिअर. हे पण बरोबर आहे. आपलं राईट सेरिब्रल हिमिस्फिअर, लेफ्ट सेरिब्रल हिमिस्फिअर ऑन व्हेंट्रल साईड. कोणत्या साईडला? व्हेंट्रल साईडला. इट इज कनेक्टेड बाय द कॉर्पस कॅलोझम. कशानं कनेक्टेड असतं? कॉर्पस कॅलोझम. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजेच बी जी आहे ही इनकरेक्ट पेयर आहे. बी जी पेयर आहे ती कशी आहे? इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा क्वेश्चन काय आहे ते समजून घेऊ आपण अगोदर. द ट्रान्सपरंट लेन्स इन द ह्युमन आय इज हेल्ड इन इट्स प्लेस बाय. म्हणजे आपल्या आईज मध्ये काय असते? क्रिस्टलाइन लेन्स असते. क्रिस्टलाइन लेन्स असते ती जाग्यावर कोण ठेवतं तिला? हेल्ड इन पोझिशन बाय. हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड एनसीईआरटी मधून विचारलेला आहे. बघा हिंट पाहिलं तर आपण पार्ट्स ऑफ आईज हा आपलं बीट आहे. सेन्सरी ऑर्गन मध्ये द पार्ट ऑफ आय त्याच्यामधला हा बीट आहे. पेज नंबर 323 323 पेज नंबरवर हे बीट दिलेलं आहे. बघा त्या बीट मध्ये आपण त्याला अंडरलाईन केलेलं आहे. बघा इकडं, आय बॉल कंटेन ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स विच इज हेल्ड इन प्लेस्ड बाय द लिगामेंट्स अटॅच्ड टू द सिलियरी बॉडी. एनसीईआरटी मधला स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्सवरचा हा प्रश्न आहे. म्हणजे याच्याविषयी जास्त काही विचार करायचीच गरज नाही. तर ट्रान्सपरंट लेन्स इन द ह्युमन आय इज हेल्ड इन इट्स प्लेस बाय लिगामेंट अटॅच टू द सिलियरी बॉडी. कशाला? लिगामेंट अटॅच टू द सिलियरी बॉडी. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2017 मध्ये नीट 2017च्या परीक्षेमध्ये एक्झामिनेशनमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्न कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अ गुड विजन डिपेंड्स ऑन ॲडिक्वेट इनटेक ऑफ कॅरोटीन रिच फूड. म्हणजे आपली गुड विजन म्हणजे आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी चांगली दृष्टी राहायची असेल, ठेवायची असेल तर ही चांगली दृष्टी आपली ही कशावर डिपेंड असते? ॲडिक्वेट इनटेक ऑफ कॅरोटीन रिच फूड. म्हणजे आपण ॲडिक्वेट क्वांटिटी म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये कॅरोटीन रिच फूड खाल्लं पाहिजे. तर पुढे काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट. जर आपल्याला आपली दृष्टी आपली विजन हे जर चांगली ठेवायची असेल, चिरकाळ ठेवायची असेल, म्हातारपणापर्यंत चांगली राहिली पाहिजे असेल, याची जर काळजी आपल्याला घ्यायची असेल, गुड विजन जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कॅरोटीन रिच फूड खावं लागेल. आणि ते कॅरोटीन रिच फूड का खायचं त्याचं करेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला खालीलपैकी ऑप्शनपैकी स्टेटमेंटपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे असं ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. काय? सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग व्हॉट? रिगार्डिंग द गुड विजन. तर बघा आपल्याला ज्यावेळेला गुड विजन पाहिजे तर ऑप्शन काय दिलेलं आहे? विटॅमिन ए डेरिव्हेटिव्ज आर फॉर्म फ्रॉम द कॅरोटीन. हे तर बरोबर आहे. आपण ज्यावेळेस कॅरोटीन खातो त्या कॅरोटीन पासून काय तयार होतात? विटॅमिन ए. म्हणजे बीटा कॅरोटीन मध्ये काय असतं? विटॅमिन ए असतं. तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. द फोटोपिगमेंट्स आर एम्बेडेड इन द मेम्ब्रेन डिस्क ऑफ द इनर सेगमेंट. बघा ही स्टेटमेंट आपल्या गुड विजनच्या रिलेटेड नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जी क्वेश्चन विचारलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये नाही. क्वेश्चन काय विचारलेलं आहे की आपली जी विजन आहे ती चांगली ठेवायची आहे, गुड विजन ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी आपण कॅरोटीन रिच डाएट खातोय. तर ते कॅरोटीन रिच डाएट का खातोय, त्यानं आपल्याला काय बेनिफिट होणार आहे ह्याच्या संदर्भामध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यांनी तुमच्या पिगमेंटच्या लोकेशनच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळं हा जो सेकंड ऑप्शन आहे तो ह्या दिलेल्या स्टेटमेंटसाठी रिलेशनमध्ये येत नाही. रेटिनल इज अन डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन ए. म्हणजे कॅरोटीन पासून भेटतं विटॅमिन ए आणि विटॅमिन ए पासून भेटतं रेटिनल. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट स्टेटमेंट म्हणजे तिसरी स्टेटमेंट. पहिली करेक्ट आहे, तिसरी करेक्ट आहे. रेटिनल इज अ लाईट ॲब्झॉर्बिंग पार्ट ऑफ ऑल व्हिज्युअल फोटोपिगमेंट्स. आपले जे फोटोपिगमेंट्स असतात त्या फोटोपिगमेंटमध्ये हा रेटिनल जो आहे तो काय करतो? लाईट ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे आपल्या दिसण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? लाईट ॲब्झॉर्ब होणं गरजेचं आहे. सो फॉर गुड विजन, जर आपल्याला गुड विजन असेल
ठेवायची असेल, आपल्याला आपली दृष्टी चांगली ठेवायची असेल, आपली विजन जर चांगली ठेवायची असेल, तर आपल्याला आपली गुड विजनसाठी काय करावं लागेल? ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट व्यवस्थितपणे झालं पाहिजे. मग लाईटचं ॲब्सॉर्प्शन कोण होतं? चौथ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय, रेटिनल इज अ लाईट ॲब्सॉर्बिंग पार्ट ऑफ ऑल व्हिज्युअल पिगमेंट. म्हणजे आपल्याकडे कोण असला पाहिजे? रेटिनल. तर रेटिनलची क्वांटिटी जास्त असली पाहिजे. रेटिनलची क्वांटिटी जर सफिशियंट क्वांटिटीमध्ये असेल तर लाईट आपण लार्ज क्वांटिटीमध्ये ॲब्सॉर्ब करू. लाईट जर जास्त ॲब्सॉर्ब करायची असेल तर रेटिनल लागेल. मग रेटिनल येणार कुठून? दुसऱ्या कितव्या स्टेटमेंटमध्ये? तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं रेटिनल इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ विटामिन ए. तर हा रेटिनल भेटणार आपल्याला कुठून? विटामिन ए कडून. आणि विटामिन ए कुठून भेटेल आपल्याला? विटामिन ए भेटेल आपल्याला पहिल्या स्टेटमेंटच्या ॲक्टिव्हिटीमधून. व्हॉट? विटामिन ए इज अ डेरिव्हेटिव्ह आर फॉर्म फ्रॉम द कॅरोटीन. म्हणजेच जर आपण ॲडिक्वेट इंटेक ऑफ कॅरोटीन रिच फूड केलं, आपण कॅरोटीन रिच फूड खाल्लं तर आपल्याला भेटेल कॅरोटीन. कॅरोटीन पासून भेटेल आपल्याला विटामिन ए. विटामिन ए पासून भेटेल आपल्याला रेटिनल. आणि रेटिनल जास्त क्वांटिटी असल्यामुळे तो लाईट ॲब्झॉर्ब करेल आणि आपली विजन दृष्टी कशी असेल? चांगली असेल. याचाच अर्थ हे सगळं करण्यास ह्या ज्या 3 स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 3 आणि 4, दे आर द रिझन फॉर द गुड विजन. हे गुड विजनचे रिझन आहेत दिलेल्या स्टेटमेंटपैकी. आणि इट इज नॉट डिपेंड अपॉन ऑन द 2. हे दुसरी जी स्टेटमेंट आहे त्याचं रिलेशन ह्या गुड विजन सोबत नाही आहे. सो आवर आन्सर इज अ फर्स्ट, दॅट इज अ फर्स्ट स्टेटमेंट, थर्ड स्टेटमेंट अँड फोर्थ स्टेटमेंट. समजलं की सिंपल आहे. आपल्याला जर गुड विजन पाहिजे तर लाईट ॲब्झॉर्ब करावे लागेल. लाईट ॲब्झॉर्ब करणारे पिगमेंट जास्त लागतील, म्हणजे लाईट ॲब्झॉर्ब करणारं मटेरियल जास्त लागेल आणि ते असेल रेटिनॉल. मग रेटिनल आपल्याकडे जास्त पाहिजे तर भेटणार कुठून? विटामिन ए कडून. बिकॉज रेटिनल आर द अल्डिहाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ विटामिन ए. मग हे अल्डिहाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ विटामिन ए आपल्याला भेटतील विटामिन ए कडून. विटामिन ए कुठून भेटेल आपल्याला? बीटा कॅरोटीन कडून. आणि बीटा कॅरोटीन कुठून भेटेल आपल्याला? आपण ज्यावेळेस कॅरोटीन रिच फूड खाऊ, म्हणजे कॅरोटीन रिच फूड पाळलं की विटामिन ए भेटतं. विटामिन ए पासून डिराईव्ह करतो आपण रेटिनल. आणि रेटिनल हे लाईट ॲब्झॉर्बिंग पिगमेंट आहे, लाईट ॲब्झॉर्बिंग कंपाऊंड आहे जो ऑल व्हिज्युअल पिगमेंटमध्ये प्रेझेंट असतो. त्यामुळे आपली विजन कशी असते? कमी असते. आता जर रेटिनलच नसला, रेटिनलची क्वांटिटीज कमी झाली, रेटिनलची क्वांटिटीज कमी झाली तर पिगमेंट कुठं ठेवलेले त्याच्यावर, राईट, त्याच्या पोझिशनवर आणि गुड विजनचा संबंध नाही. त्यामुळे दिलेल्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ हे करेक्ट कॉम्बिनेशन आहे. इट इज अ करेक्ट कॉम्बिनेशन. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन. काय विचारलेलं आहे? मायलिन शीथ इज अ प्रोड्युस्ड बाय. न्यूरॉनमध्ये जे मायलिन शीथ असतं व्हाईट कलरचं ते कोण बनवतं? म्हणजे मायलिनेटेड नर्व फायबर्समध्ये मायलिन शीथ कोण बनवतं? तर हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, खूप सिंपल प्रश्न आहे. बघा, ॲस्ट्रोसाइट सेल अँड श्वान सेल्स. श्वान सेल बनवतात, ॲस्ट्रोसाइट सेल बनवत नाही. ऑलिगोडेंड्रोसाइट अँड ऑस्टिओक्लास्ट, हे तर ऑस्टिओक्लास्टचं बोनचे सेल्स आहेत त्यामुळं सेकंड ऑप्शन होत नाही. ऑस्टिओक्लास्ट अँड ॲस्ट्रोसाइट हे पण होत नाही कारण की ऑस्टिओक्लास्ट हे बोन सेल आहे. तर श्वान सेल अँड ऑलिगोडेंड्रोसाइट सेल, दॅट इज अ करेक्ट. आपल्याला माहित आहे श्वान सेल जे असतात ते पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये मायलिन शीथ बनवतात आणि ऑलिगोडेंड्रोसाइट सेल जे असतात ते आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे मायलिनेटेड एक्झॉन्स असतात त्या मायलिनेटेड एक्झॉनचं मायलिन शीथ सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये बनवतात ऑलिगोडेंड्रोसाइट सेल. आणि तेच मायलिन शीथ पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये जे मायलिनेटेड नर्व फायबर असतात त्याचं मायलिन शीथ बनवतात श्वान सेल. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन वाचून घेऊ आपण. रिसेप्टर साइट्स फॉर न्यूरो ट्रान्समिटर्स आर प्रेझेंट ऑन. म्हणजे रिसेप्टर साइट, म्हणजे रिसेप्टर साइट कुठं आहेत? फॉर न्यूरो ट्रान्समिटर आर प्रेझेंट ऑन. म्हणजे आपल्याला माहित आहे सिनॅप्समध्ये आपण न्यूरो ट्रान्समिटर रिलीज करतो. तर हे न्यूरो ट्रान्समिटर कुणाला जाऊन बाइंड होतात? रिसेप्टरला. तर ते रिसेप्टर कुठं प्रेझेंट आहेत? वेअर द रिसेप्टर्स आर प्रेझेंट. अँड व्हॉट इज ऑप्शन गिवन? रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, टिप ऑफ एक्झॉन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, मेम्ब्रेन ऑफ सिनॅप्टिक व्हेसिकल्स. हे इतके ऑप्शन दिलेले. बघा, हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. NCERTच्या डायग्रामवर विचारलेला प्रश्न आहे. बघा, हिंट्स बीट आहे ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस, पेज नंबर 319, 319 पेज नंबरवर ही डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला आहे. तर बघा, हा एक्झॉन आहे,
एक्झॉन एंड आहे, तर एक्झॉन एंडवर तुम्हाला कुठे रिसेप्टर दिसत आहेत का? नाही, म्हणजे हा ऑप्शन होणार नाही. टिप ऑफ एक्झॉन हे पण नाही. दुसरं मेम्ब्रेन ऑफ सिनॅप्टिक वेसिकल, बघा ह्या सिनॅप्टिक वेसिकलवर कुठं रिसेप्टर आहे का? नाही, सिनॅप्टिक वेसिकलवर रिसेप्टर नाही. सो ना सी ऑप्शन आहे ना डी ऑप्शन आहे. ओके सॉरी, बी नाही आणि डी नाही. आता राहिले दोन, प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक. आता प्री सिनॅप्टिक जर आपण व्यवस्थितपणे पाहिला तर त्याच्यावर सुद्धा रिसेप्टर प्रेझेंट नाही. का? कारण की प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्येच न्यूरो ट्रान्समीटर असतात. ते रिलीज केलेले न्यूरो ट्रान्समीटर हे कुणासाठी असतात? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनसाठी असतात. एका न्यूरॉनमधून पुढच्या न्यूरॉनमध्ये ॲक्शन पोटेन्शियल ट्रान्सफर करायची, तर मग ती ॲक्शन पोटेन्शियल जाते केमिकल च्या मेसेजमध्ये, आणि ते केमिकल म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर. मग ते केमिकल कोण सोडणार? प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. म्हणजेच प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर रिसेप्टर असतील का? नाही. त्याला रिसीव्ह करणारा कोण आहे त्या न्यूरो ट्रान्समीटरला? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. म्हणजेच प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये सिनॅप्टिक क्लिफ्ट असल्यामुळं मेसेज जात नाही, आणि तो मेसेज त्या ॲक्शन पोटेन्शियलचं इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्जन केमिकल सिग्नलमध्ये होतं. काय सोडून? न्यूरो ट्रान्समीटर सोडून. मग हे केमिकल सिग्नल रिसेप्टर प्रेझेंट ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ह्या डायग्रामवर बघा, हा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, लेबल पण केलेलं आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, आणि त्याला लेबल केलेलं आहे रिसेप्टर्स. सो रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सो दॅट वी कॉल्ड सिनॅप्स. तर हा सिनॅप्स आहे बघा. ह्या सिनॅप्समध्ये जर आपण पाहिलं तर प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आर सेपरेटेड बाय सिनॅप्टिक क्लिफ्ट. सो प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरची ॲक्शन पोटेन्शियल आपल्याला पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर पाठवायची, पण मध्ये तर गॅप प्रेझेंट आहे. पाठवणार कशी? तर प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये एक्झॉनमध्ये हे सिनॅप्टिक वेसिकल आहे, त्या सिनॅप्टिक वेसिकलमध्ये न्यूरो ट्रान्समीटर असतात. सिनॅप्टिक वेसिकल जसेही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनला अटॅच होतात, न्यूरो ट्रान्समीटर ह्या सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये रिलीज होतात. हे सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये रिलीज झालेले न्यूरो ट्रान्समीटर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनला जाऊन अटॅच होतात, आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनला कुठं अटॅच होतात? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर ह्या न्यूरो ट्रान्समीटरला रिसीव्ह करणारे रिसेप्टर्स असतात. म्हणजेच रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. सो अवर आन्सर इज द, काय विचारलेलं? रिसेप्टर साइट फॉर न्यूरो ट्रान्समीटर आर प्रेझेंट ऑन, दॅट इज ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर, हा जो आहे हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा नीट 2017 मध्येच. आता बघा च्या अगोदरच किती दोन, हा नीट 2017 मधलाच हा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट स्टेटमेंट. खालीलपैकी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे. बघा करेक्ट स्टेटमेंट ओळखायची आहे. नॉसेप्टर्स रिस्पॉन्ड टू द चेंज इन प्रेशर. बघा नॉसेप्टर जे असतात, राईट, नॉसेप्टर्स आर रिसेप्टर. त्यांचं म्हणणं आहे की नॉसेप्टर्स असे रिसेप्टर आहे की ते चेंजेस इन प्रेशर डिटेक्ट करतात. ॲक्च्युली हे इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट आहे बिकॉज दीज आर द रिसेप्टर फॉर द पेन, सेन्स ऑफ पेन. म्हणजे जर पेनचे रिसेप्टर्स आहेत, सो त्याच्यामुळं ए स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. त्यानंतर मेसिनर्स कॉर्पस्कल. मेसिनर कॉर्पस्कल जे आहेत ते मॅसिनर कॉर्पस्कल्स आर द थर्मो रिसेप्टर्स. तर मॅसिनर्स कॉर्पस्कल आर थर्मो रिसेप्टर नसतात, तर ते टेक्टाईल रिसेप्टर आहेत. म्हणजे ते काय आहेत? तर टच रिसेप्टर आहेत. याचा म्हणजेच दुसरी स्टेटमेंट पण चुकीची आहे. आता तिसरी स्टेटमेंट काय सांगते? फोटो रिसेप्टर इन द ह्युमन आईज आर डिपोलराइज्ड ड्युरिंग द डार्कनेस. अंधार असताना, अंधार म्हणजे डार्क कंडिशन, डार्क कंडिशन असताना आपले फोटो रिसेप्टर डिपोलराइज होत आहेत. म्हणजेच ते कुणाच्या बाबतीमध्ये बोलताय? रॉड सेलच्या बाबतीमध्ये. तर आपल्याकडे जे रॉड सेल असतात ज्याच्यामध्ये रोडोप्सिन पिगमेंट असतं, ज्याच्यामुळे आपली डार्क विजन पॉसिबल आहे, नाईट विजन पॉसिबल आहे, तर त्या रॉड सेलच्या बाबतीमध्ये ते बोलतायत. मग हे जे रॉड सेल असतात ज्याच्यामुळं अंधारामध्ये विजन पॉसिबल आहे, डीम लाईटमध्ये विजन पॉसिबल आहे, मग हे जे सेल्स असतात ती जी विजन आहे, ती विजन म्हणजे आपल्याला दिसणं, दिसणं म्हणजे आपल्याला इमेज दिसणं. इमेज कधी क्रिएट होईल? जर आईजमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाली तर. म्हणजे डार्क कंडिशनमध्ये, डीम लाईटमध्ये आपले जे रॉड सेल्स असतात ते इमेज बनवतात, म्हणून तर आपल्याला अंधारामध्ये दिसतं रॉड सेलमुळं. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच रॉड सेल हे डार्कनेसमध्ये डिपोलराइज झालेले असतात, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करतात, म्हणून तर आपल्याला नाईट विजन असते, आपल्याला रात्रीच्याला दिसतं. बरोबर आहे. म्हणजेच की फोटो रिसेप्टर इन ह्युमन आईज आर डिपोलराइज, म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. ड्युरिंग द डार्कनेस अँड
बिकम हायपरपोलराइज्ड इन रिस्पॉन्स टू द लाईट स्टिम्युलस. आणि जसंही आपण अंधारामधून प्रकाशामध्ये आलो, जसंही आपण प्रकाशामध्ये येतो म्हणजे लाईट पडते आपल्या डोळ्यावर, लाईट पडल्यानंतर रॉड सेलचं काम थांबतं. थांबतं म्हणजे इनहिबिट होतं. मग इनहिबिट करायचं असेल तर आपण ऑलरेडी माहीत आहे आपल्याला, जर आपल्याला एखाद्या फोटो रिसेप्टरला किंवा एखाद्या एक्सायटेबल सेलमध्ये जर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करायचं असेल तर त्याला डिपोलराइज करावं लागेल. आणि त्याला कोणतीही ॲक्शन न करण्यासाठी जर इनहिबिट करायचं असेल तर त्याला हायपरपोलराइज करावं लागेल. जर आपण ज्यावेळेस अंधारामध्ये जातो तर अंधारामध्ये दिसलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ते दिसण्यासाठी आपल्याकडे रॉड सेल आहेत. आणि जसंही अंधार पडला रॉड सेल काम करतात आणि रॉड सेलनं काम केलं की ॲक्शन पोटेन्शियल बनते आणि ती ॲक्शन पोटेन्शियल आपल्या ब्रेनकडे जाते, व्हिज्युअल सेन्सरी एरिया. आणि व्हिज्युअल सेन्सरी एरियामध्ये इमेज तयार होते आणि आपल्याला दिसतं. आणि जसंही आपण अंधारामधून उजेडामध्ये आलो की लाईटमुळं, लाईटच्या इंटेन्सिटीमुळं जे रॉड सेल्स असतात ते डिपोलराइजचे काय होतात, पोलराइजचे रिपोलराइज आणि रिपोलराइजचे हायपरपोलराइज होऊन जातात. आणि ते हायपरपोलराइज झाले की ते ॲक्शन पोटेन्शियल बनवत नाहीत. ॲक्शन पोटेन्शियल बनणार नाही, सिग्नल ब्रेनकडे जाणार नाही, ब्रेनकडे सिग्नल जाणार नाही, इमेज तयार होणार नाही. सिंपल. सो सी स्टेटमेंट इज करेक्ट. फोटो रिसेप्टर इन द ह्युमन आईज आर डिपोलराइज्ड during the darkness. They are talking about the rod cells become hyperpolarized in response to the light stimulus. Okay, so that is thing. Next, so हे जे आहे सी जी स्टेटमेंट आहे ती करेक्ट आहे. चौथं काय दिलेलं आहे बघा, रिसेप्टर डू नॉट प्रोड्युसेस अ ग्रेडेड पोटेन्शियल. तर ही स्टेटमेंट चुकीची आहे. ग्रेडेड पोटेन्शियल बनवतात. बघा आपल्याकडे ॲक्शन पोटेन्शियल आहे आणि ग्रेडेड पोटेन्शियल आहे. ग्रेडेड पोटेन्शियल कशाला म्हणतात, म्हणजेच मेम्ब्रेनचं जर डिपोलरायझेशन मेम्ब्रेनचं जर डिपोलरायझेशन मेकॅनिकल गेटेड, केमिकल गेटेड किंवा लिगॅन्ड गेटेड चॅनलच्या ओपनिंग जर झालं तर आपण त्याला ग्रेडेड पोटेन्शियल म्हणतो. म्हणजे मेम्ब्रेन डिपोलराइज होणं म्हणजे तो इलेक्ट्रोनिगेटिव्हचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होणं. जर मेम्ब्रेन इलेक्ट्रोनिगेटिव्हचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होत असेल आणि ती इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कशामुळे आहे, जर ती इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी केमिकल गेटेड चॅनल्स ओपन झाल्यामुळं, लिगॅन्ड गेटेड चॅनल्स ओपन झाल्यामुळं किंवा मेकॅनिकल गेटेड चॅनल्स ओपन झाल्यामुळं जर होत असेल तर त्या पोटेन्शियलला आपण म्हणणार ग्रेडेड पोटेन्शियल. तर रिसेप्टरमध्ये जे असतं ते ग्रेडेड पोटेन्शियल प्रोड्यूस होतं लक्षामध्ये. त्यामुळं डी स्टेटमेंट ही कशी आहे, डी स्टेटमेंट दिलेली आहे की रिसेप्टर डू नॉट प्रोड्युसेस द ग्रेडेड पोटेन्शियल, ही इनकरेक्ट आहे. तर बघा नॉसी रिसेप्टर जे असतात ते पेन रिसेप्टर आहे, दे आर नॉट रिसेप्टर ऑफ प्रेशर. सो ए इज इनकरेक्ट. बी मेसिनर कॉर्पस्कल दे आर थर्मो रिसेप्टर, दे आर नॉट थर्मो रिसेप्टर, they are tactile receptor, touch receptor. So second statement is also incorrect. And D, receptor do not produces the graded potential, that is also incorrect. They produces the graded potential. The potential difference across the membrane produced due to opening of chemical gated, ligand gated or what we call mechanical gated channel. म्हणजेच मेम्ब्रेनचं पोटेन्शियल बदललं आहे, तो इलेक्ट्रोनिगेटिव्हचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झालेला आहे. कशामुळं, कोणते चॅनल ओपन झाल्यामुळं, मेकॅनिकल गेटेड किंवा त्यालाच आपण म्हणतो मेकॅनिकल गेटेड चॅनल ओपन झाल्यामुळं किंवा केमिकल गेटेड ऑर लिगॅन्ड गेटेड चॅनल्स ओपन झाल्यामुळं जर मेम्ब्रेनची पोलॅरिटी बदलत असेल तर त्याला ग्रेडेड पोटेन्शियल म्हणतात. आणि रिसेप्टरमध्ये असं ग्रेडेड पोटेन्शियल जनरेट होतं. म्हणजे डी इनकरेक्ट आहे. म्हणजे ए, बी आणि डी इनकरेक्ट आहे. सी मात्र करेक्ट आहे. फोटो रिसेप्टर म्हणजे रॉड सेल डार्क कंडिशनमध्ये डिपोलराइज होतात आणि लाईट कंडिशनमध्ये हायपर पोलराइज होतात. सो आवर आन्सर इज अ सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2016 मध्ये विचारलेला क्वेश्चन. काय आहे बघा, फोटो सेन्सिटिव्ह कंपाऊंड इन ह्युमन आय इज मेड अप ऑफ. म्हणजे आपल्या आईज मध्ये जो फोटो सेन्सिटिव्ह कंपाऊंड असतो, फोटो पिगमेंट जो असतो, तो कशाने बनलेला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, NCERT वरचा क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन दिलेले आहेत ऑप्सिन, रेटिनोल, दुसरं दिलेलं आहे ट्रान्सड्युसिन अँड रेटिनिन, तिसरं दिलेलं आहे गॉनोसाइन अँड रेटिनॉल आणि चौथं दिलेलं आहे ऑप्शन ऑप्सिन अँड रेटिनल. तर बघा हा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्या NCERT मधल्या पॉइंट
21.6.1.2 मेकॅनिझम ऑफ विजन ह्या बीटवर. आणि ह्या मेकॅनिझम ऑफ विजन हे जे बीट आहे त्याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे ह्याला अंडरलाईन केलेलं आहे मी. द फोटो सेन्सिटिव्ह कंपाऊंड्स, बघा क्वेश्चन विचारलं, फोटो सेन्सिटिव्ह कंपाऊंड इन द ह्युमन आईज ॲज इट इज उचरलेली स्टेटमेंट आहे, इज कंपोज्ड ऑफच्या ऐवजी यांनी टाकलेलं आहे मेड अप ऑफ. कशानं बनलेली? ऑप्सिन. ऑप्सिन काय? प्रोटीन कंपोनंट आहे. अँड रेटिनल अँड अल्डिहाइड ऑफ विटॅमिन ए. सो आवर आन्सर इज अ डी. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, नीट 2016 ते नीट 2020 पर्यंत न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिकवर जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स आपण काय केलेले आहेत ह्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ह्या डिस्कशनमुळं तुमचा जो नीटचं प्रिपरेशन आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिकचं हे नक्कीच बूस्ट होईल आणि तुमच्या नीटच्या स्कोअरमध्ये नक्कीच याचं ॲडिशन होईल, त्याचा बेनिफिट होईल. त्यासाठी आपण हे सेशन विद्या आराधना अकॅडमी PYQ सिरीज तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेलं आहे. राईट. थँक्यू व्हेरी मच.